हॅलो नमस्ते. कसं आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. हल्ली एक काय म्हणू मी गोष्ट फार लोकांचे तोंडात ऐकते मी. ऑफिसमध्ये किती वेळ काम करावा. आता तर चालले 12 तास, रोजचे 12 तास कामाचे तास असावे. पूर्वी आपण बघितलंय आठवड्याचे 90 आवर्स 80 आवर्स काय काम करावं आहे. आता हे बघा, आता रिसेंटली म्हणतात 12 तास, रोजचे 12 तास ऑफिसमध्ये आपण काम करावं. आता हे काम हे कधी संपणारा प्रोसेस आहे का हो? कधी काम पूर्ण झालं संपलं नाही. आपण रिटायर झालो तरी काम चालूच असते. म्हणजे नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे काम. म्हणजे तर तुम्ही 12 नव्हे 24चे 24 तास ऑफिसमध्ये बसून काम केला तरी काम पूर्ण झालं असं होणार आहे का? नाही. हे आधी समजून घ्या. It can never be completed. मग आपण काम करतो, कामाला जातो, हे सगळेला आपले घरातल्यांचा पण सपोर्ट पाहिजे. फक्त सपोर्टच नव्हे, आपलं घर पण महत्वाचं आहे का नाही? आपलं कुटुंब, आई वडील असतील, बायको मुलं असतील. शेवटी एट द एंड ऑफ द डे आपण कोणासाठी काम करतो? कोणासाठी आपण कामाला जातो? आपले कुटुंबासाठी. मग त्या कुटुंबासाठीच मी वेळ देऊ शकत नसलो तर ते कामाचा काय उपयोग? का म्हणजे ऑफिसमध्ये 12 तास म्हणजे सगळ्यांची काही घरं ऑफिसच्या जवळ असतात असं नाहीये. ऑफिसला जायला तास 2 तास, परत यायला 1-2 तास. म्हणजे विचार करा. मग मी माझे कुटुंबासाठी काम करतोय, ते मला कुटुंबालाच वेळ देता येत नाही. माझी मुलं माझं तोंड सुद्धा बघू शकत नाही का? सकाळी ती उठायच्या आधी मी जाते आणि रात्री ती झोपल्यावर मी घरी पोचतोय. मग काय उपयोग ह्याचा? मग माणूस बॅलन्स्ड असू शकतो का? एक म्हणणं आहे बघा, ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक ए डल बॉय. त्यामुळे आपले कामाचं काही क्वालिटी वाढेल का असं करून? आपण स्ट्रेसमध्ये जाऊ आपण आणि काय म्हणू, मेंटल पीस आपण गमवू. मग आपले कामातनं काही चांगलं उत्पन्न होणार आहे का? हे आपण लक्षात ठेवायचं. ह्याचे नंतरचं खूप महत्वाचं मी सांगते बघा. ओके, काम करता तुम्ही सगळं सोडून. काही कमी जास्त झालं की कोण येते हो? आपले फॅमिली मेंबर्स, आपले कुटुंबीय. एक वर्षभरापूर्वी का 2 वर्षापूर्वी आपण बघितले, मुंबईचेच वाटते का फर्ममध्ये CA अगदी यंग केरळची मुलगी काम करत होती. अति कामाचे श्रमानं ती कोलॅप्स झाली आणि मेली. तिचे क्रिमेशनला सुद्धा किती लोक आले होते. ऑफिसमधला एकही माणूस नव्हता. म्हणजे विचार करा, आपण एवढं काम करतो, आपल्याला काही कमी जास्त झालं तर त्यातली कोणी लोक आपले जवळ येत नाहीत. हे तेवढं खरं आहे. आपले वेळेला आपले उपयोगी पडणारे आपले कुटुंबीय आहेत, आपले कुटुंबातली माणसं आहेत. मग त्यांच्यासाठी नको का आपण वेळ द्यायला? हे खूप आपण
प्रत्येकानं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे खूप वेळ दिवसभर ऑफिसमध्ये घालवतो म्हणजे त्याच्या कामाची क्वालिटी चांगली असेल असं म्हणता येईल का? नाही. उलट त्याला काम जमत नाहीये, त्याला वेळेत काम पूर्ण करत नाही, त्याला काम कसं करायचं कळत नाहीये, तो इनएफिशियंट आहे, इनकॉम्पिटंट आहे, म्हणून त्याचं काम पूर्ण होत नाही. त्याची हुशार असलेला मुलगा बघा, मुलगा मुलगी त्याचं काम कसं पटकन आवरतो. इवन फॉर एक्झाम्पल अभ्यासाचा घ्या तुम्ही, अभ्यासात हुशार असलेले मुलाचं लगेच होते, तर येत नसलेल्याचं होत नाहीये. त्यामुळे तो दिवसभर अभ्यास ऑफिसमध्ये आहे, दिवसभर काम करतो म्हणजे तो हार्ड वर्किंग आहे असं नाही झालं. का? तुम्ही काम नीट शिकलेला नाहीत, तुम्हाला आता नीट जमत नाहीये, म्हणून तुम्हाला एवढाले तास लागतात काम करायला, म्हणून तुम्ही ऑफिसमध्ये बसता आणि तुमचा बॉस तुम्हाला खूप काम करायला लावतो, जास्त लेट पर्यंत बसवून ठेवतो. म्हणजे लाईफ उत्तम होईल का? म्हणजे लाईफ मीनिंगलेस होईल असं मला वाटते. त्यामुळे ह्याच्याबद्दल जरासं तुमचं मत द्या म्हणाले, म्हणून मी माझं मत देते. फक्त माझं मत एवढ्याच आहे, आपण कामाच्या वेळेला ते 8 तास असू देत काही, तेव्हा आपण पूर्णपणे तर काम करायला पाहिजे. ऑफिसच्या वेळेला मात्र बाहेर गेलो, चहा पीत बसलो, गप्पा मारत बसलो आणि कोण आलं नाही हे चालणार नाही. तुम्ही 8 तास काम करा, पण पूर्ण ते झोकून देऊन कंप्लीट, कुठेही काम चुकारपण न करता करायला पाहिजे. जसं मी म्हटलं तसं विद्यार्थ्यांना ओके रोज 4 तास अभ्यास करा, हरकत नाहीये, पण पूर्ण वाहून घेऊन करा, तिथून कुठेही पळवाट काढू नका. त्यामुळे कामाचं पण मला असं वाटते, उगीच तास वाढवण्यात काही उपयोग नाहीये. नुसतं 12-12 तास तुम्ही ऑफिसमध्ये बसवून घेतलात म्हणजे काय उपयोग हो? अहो, कित्येक ठिकाणी मी बघितलेलं आहे, ते दिवशी काम नसलं तरी घरी जाऊ शकत नाहीत स्टाफ. ती वेळ होईपर्यंत तिथे बसवून ठेवतात. काही उपयोग? त्यांना बसवला, दुसरं काही काम तेही तेव्हा केलं, ते उपयोगाचं आहे. नाही ते नुसतं ते वेळ होईपर्यंत ऑफिसमध्ये बसणं नाही. त्याच्यापेक्षा तुमचं काम आवरलं लवकर, तुम्ही घरी गेलात, आपले कुटुंबासोबत वेळ घालवलात, हे महत्वाचं आहे. आणि कामा एवढंच कुटुंब पण महत्वाचं आहे असं माझं मत आहे. का? म्हणजे एट द एंड ऑफ द डे मी म्हटल्यासारखं आपण कोणासाठी काम करतो? आपण आपले कुटुंबासाठी काम करतो. त्यांना आपण वेळ देऊ शकलो नाही. 12 तास तुम्ही काम करत बसलात, येणे जाणे 2-2 तास घालवलेत, काय उपयोग? त्याच्यापेक्षा आपण जे काम करता तेवढा वेळ पूर्ण समर्पणानं मन लावून काम करायला पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो. नाही ते नुसतं तुम्हाला ऑफिसमध्ये बसवून ठेवून त्याचा काही उपयोग होणार नाही. स्ट्रेस होणार, त्याचा फायदा तरी कोणाला काही मिळणार नाही, ऑफिसला नाही, बॉसला नाही, तुम्हाला नाहीये. त्याच्यापेक्षा आपण मनानं फ्रेश असायला पाहिजे. घरातही तुम्ही जाऊन घरातले बरोबर वेळ घालवलात, व्यवस्थित झोप केलीत की तुम्ही तुमचं काम पण व्यवस्थितपणे करू शकता. त्यामुळे कामाचे तास वाढवले म्हणजे काम जास्त होईल. आय डोंट एग्री विथ दिस. त्याच्यापेक्षा जे काही नियमात आहे तेवढं तुम्ही हे करा, तेवढ्या वेळात काम करायला लावा.
काम करायच्या वेळेला मात्र इकडे तिकडे नाही, तेव्हा बाहेर गेलो, चहा प्यालो, अमुक केलो नाही. काम करायच्या वेळेला पूर्ण काम करायचं. ते हेतनं आपल्याला काहीतरी फायदा मिळेल, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे प्लीज कळवा मला. हॅव ए गुड डे.